सर्वांना सप्रेम नमस्कार. सहकार मैत्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट महेंद्र खरात आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, कुठल्याही प्रकारची संस्था असो, संस्थेमध्ये अंतर्गत नियंत्रण कसं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये संचालक मंडळाची देखरेख कशी आहे, किंवा अंतर्गत लेखापरीक्षण होतं का, किंवा संस्थेची अंतर्गत तपासणी होते का, संचालक मंडळाचं नियंत्रण सेवकांवर कसं आहे, किंवा सेवकांचे सेवा नियम केलेले आहेत का, सेवकांमध्ये जो वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आहे, उदाहरणार्थ व्यवस्थापक असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, तर त्याचं नियंत्रण हे संस्थेवर आहे का, हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी लेखापरीक्षणाच्या मुद्द्यामध्ये असो किंवा इतर संस्थेचा आढावा घेणं असो, संस्थेवर अंतर्गत नियंत्रण कसं आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तत्पूर्वी आपलं हे जे सहकार मैत्री यूट्यूब चॅनल आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सबस्क्राईब करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावं. त्याच पद्धतीनं सहकार चळवळीमध्ये मग ते अधिकारी असोत, सेवक असोत, पदाधिकारी असोत किंवा लेखापरीक्षक असोत, जास्तीत जास्त ज्याला सहकाराबद्दल जिज्ञासा आहे त्या लोकांपर्यंत आपण हे यूट्यूब चॅनल हे पोहोचवलं पाहिजे, अशी मी आपल्याला विनंती करतो. संस्थेवर जे अंतर्गत नियंत्रण आहे ते कशा पद्धतीने आहे, त्याला म्हणतो डिसिप्लिन कसा आहे, त्यामध्ये कडक अंतर्गत नियंत्रण आहे का. कडक याचा अर्थ असं नाही की कुठल्याही प्रकारे सेवकांना त्रास होईल किंवा संचालक आणि सेवकांमध्ये काहीतरी दुफळी तयार होईल. तर प्रत्येकानं आपापल्या जबाबदारीने काम केलं पाहिजे हे लेखापरीक्षकांना पाहायचं असतं. संस्थेचं कामकाज जे आहे ते परिणामकारक केलेलं आहे का, त्यानंतर समाधानकारक अंतर्गत नियंत्रण आहे का, आणि सातत्यपूर्ण अंतर्गत नियंत्रण आहे का. म्हणजे सातत्यानं योग्य नियंत्रण हे संस्थेवर आहे का हे सुद्धा त्यामध्ये पाहिलं जातं. KYC पूर्तता हा सुद्धा अंतर्गत नियंत्रणाचा महत्त्वाचा भाग आहे. कारण KYC पूर्ततेमध्ये जर दुर्लक्ष केलं तर पतसंस्थांमध्ये असोत किंवा नागरी बँकांमध्ये असोत मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नो युअर कस्टमर याचा अर्थ आपल्याकडे जो खातेदार आहे त्या खातेदाराची संपूर्ण ओळख ही आपल्याकडे असली पाहिजे. त्यानंतर संचालक मंडळाचं एक काम आहे की जे आपल्या पोटनियमाप्रमाणे आपल्याला दिसतं की दर 15 संस्थेची रोख शिल्लक ही मोजली पाहिजे. त्यानंतर ज्यावेळेस दर महिन्याला सभा भरते संचालक मंडळाची, त्यावेळेस दर महिन्याच्या सभेमध्ये अत्यंत महत्त्वाचे जे विषय असतात ते घेतले पाहिजेत. उदाहरणार्थ समजा नवीन सभासद काय झाले, कोणी राजीनामा दिलेला आहे, कोणी मयत सभासद आहे का, त्यानंतर नवीन सभासद कोणी इच्छुक आहे का, त्याचबरोबर लोकांच्या ठेवी किती नवीन आलेल्या आहेत, किती ठेवी आपण परत केलेल्या आहेत, कर्ज मंजुरी प्रकरणं किती आहेत, त्याच पद्धतीनं खर्च कोणत्या प्रकारचा झालेला आणि ती खर्च मंजुरी, असे जे महत्त्वाचे विषय असतात ते महत्त्वाचे विषय हे योग्य पद्धतीने घेतलेले आहेत का, हा सुद्धा अंतर्गत नियंत्रणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आता भांडवली आणि महसुली फरक याच्यामध्ये फरक केलेला आहे का. आता भांडवली खर्च म्हणजे काय की ज्या खर्चामुळं संस्थेची मालमत्ता तयार होते. उदाहरणार्थ समजा आपण एखादा टेबल घेतला तर त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, कारण त्या खर्चातून आपल्याला एक मालमत्ता आपली उभी राहत असते. आणि महसुली खर्च म्हणजे काय की ज्याला आपण म्हणतो उत्पन्न खर्च पत्रकामध्ये आपला जो खर्च नावे पडतो, जे आपल्याकडं ज्याला आपण म्हणतो की इन्कम अँड एक्सपेंडिचर स्टेटमेंट जे असतं आणि त्यामध्ये जो खर्च दरवर्षी आपण त्या पद्धतीने नावे टाकतो किंवा खर्ची टाकतो ते महसुली पत्रक असतं. आणि त्यामुळे असं तर काही नाही आहे ना की एखादा भांडवली खर्च, उदाहरणार्थ एखादी खुर्ची घेतलेली आहे किंवा एखादी वस्तू घेतलेली आहे की जे शाश्वत स्वरूपाचे आहे, तर ती महसुली खर्चात टाकलेली आहे. तर हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे साधारणपणे भांडवली खर्च याचा अर्थ असा आहे की ज्या खर्चामुळं संस्थेच्या उत्पन्नामध्ये किंवा मालमत्तेमध्ये एक शाश्वत किंवा कायमस्वरूपी वाढ होते. उदाहरणार्थ एखादा टेबल आपण घेतला, एखादं कपाट आपण घेतलं, तर बऱ्याच वर्षापर्यंत त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या मालमत्तेमध्ये असतो. आणि त्यामुळं जो खर्च हा शाश्वत किंवा टिकून राहणारा असतो आणि त्यातून काहीतरी मालमत्ता किंवा वस्तुरूप पद्धतीने आपल्याला ती त्यामध्ये खर्चातून मिळत असते, त्याला आपण भांडवली खर्च म्हणतो. आणि तो आपण आपल्या ताळेबंदामध्ये मालमत्ता बाजूला घेत असतो. त्यानंतर जे काही सभासद म्हणून आपल्याकडे येतात ते आपल्या कार्यक्षेत्रातीलच आहेत का. उदाहरणार्थ आपलं कार्यक्षेत्र शहर आहे का, तालुका आहे का, जिल्हा आहे का, किंवा एखादं गावच आहे किंवा एखादा
शहरामधला एखादा वॉर्ड आहे हे सुद्धा पाहावं लागेल, कारण त्या पद्धतीने जर आपण कार्यक्षेत्राच्या बाहेरचे सभासद घेतले तर आपल्याला त्यामध्ये वसुलीला अडचणी येतात आणि बऱ्याचदा तिथं आपण वसुली करताना अडचणीत येऊ शकतो. त्यानंतर मयत वारस नियुक्ती व्यवस्थित केलेली आहे का, कारण आपल्याकडं सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे, त्या पद्धतीनं नियम 30 प्रमाणे आपण व्यवस्थितपणे मयत वारस नियुक्ती केलेली आहे का. आता मयत वारस नियुक्ती केलेली नसेल तर बऱ्याचदा असं होतं की ज्यावेळेस आपण एखादा खातेदार मयत असेल आणि त्याचा वारस जो काही फॉर्मवर नोंदवलेला आहे तो पुढे येतो आणि त्याला रक्कम द्यायच्या वेळेस अचानक अजून एखादा नातेवाईक समोर येतो आणि तो म्हणतो की मीही वारस आहे. मग अशा पद्धतीनं बऱ्याचदा आपल्या ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस नजीकच्या आपण जिल्हा न्यायालयामध्ये वारस त्याला आपण प्रमाणपत्र म्हणतो, आपण सक्सेशन सर्टिफिकेट, ते काढावं लागतं. मात्र एरवी जो वारस नेमलेला आहे आणि त्याबद्दल कोणी हरकत घेतलेली नसेल तर त्या वारसाचं प्रतिज्ञापत्र घेऊन आपण त्या वारसाला ती रक्कम बिनधास्तपणे देऊ शकतो. मात्र वारसाला रक्कम देण्याच्या आधी जर एखाद्याने हरकत घेतली आणि अशा वेळी हरकत घेतलेली असेल तर अशा वेळी आपल्याला योग्य पद्धतीने वारस प्रमाणपत्र जे सक्सेशन सर्टिफिकेट जिल्हा न्यायालयाकडून मिळतं ते आपल्याला घ्यावं लागतं. यानंतर लेखापरीक्षण हा तसा संस्थेचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण जे काही दोष असतात किंवा ज्या दुरुस्त्या असतात त्याच लेखापरीक्षणामधून होतात आणि संस्थेला योग्य मार्गदर्शन हे लेखापरीक्षणाच्या माध्यमातून मिळत असतं. आता संस्थेच्या बाबतीमध्ये जे हिशोब तपासले जातात त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जे अतिशय ज्याला आपण म्हणतो की संस्थेच्या हिताचं असतं ते अंतर्गत लेखापरीक्षण आहे. कारण अंतर्गत लेखापरीक्षण हे आपण शासकीय लेखापरीक्षणाला पूरक असलं पाहिजे. म्हणजेच काय की जे काही इंटरनल ऑडिट आहे, इंटरनल ऑडिटमुळं गव्हर्नमेंट ऑडिट किंवा स्टॅट्युटरी ऑडिट हे सोपं झालं पाहिजे. म्हणजे अंतर्गत लेखापरीक्षण म्हणजे काही फक्त मुद्दे लिहिणं किंवा त्रुटी लिहिणं तर असा त्याचा अर्थ नसतो. तर अंतर्गत लेखापरीक्षकाने ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी कशा पद्धतीने निस्तरता येतील किंवा कशा दुरुस्त होतील ह्या सूचना सेवकांना केल्या पाहिजेत आणि शक्य तेवढ्या दुरुस्त्या करून घेतल्या पाहिजेत. म्हणजे कमीत कमी मुद्दे हे कागदावर घ्यायचे आहेत आणि हा हेतू हा अंतर्गत लेखापरीक्षकाचा आहे, तो यामध्ये पाहिला जातो आणि तो अंतर्गत लेखापरीक्षकानं जपला पाहिजे. अंतर्गत लेखापरीक्षक कोण असावा असं मात्र कायद्यामध्ये कुठं नाही आहे. असं होऊ शकतं की एखादा निवृत्त असा बँकेचा एखादा अधिकारी असेल, पतसंस्थेचा एखादा अधिकारी असेल किंवा शासनाचा सहकार खात्याचा प्रशासन लेखापरीक्षण विभागाचा अधिकारी असेल किंवा एखादा जो सर्टिफाईड ऑडिटर किंवा चार्टर्ड अकाउंटंट असू शकतो. त्यामुळे अंतर्गत लेखापरीक्षक कोण असावा यावर कुठलीही बंदी नाही आहे, तो तज्ज्ञ असला पाहिजे हे मात्र नक्की आहे. शासकीय लेखापरीक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की शासनानं स्वतंत्र पॅनल ठेवलेलं आहे आणि त्या पॅनलचे लेखापरीक्षकमध्ये चार्टर्ड अकाउंटंट असतील, कॉस्ट अकाउंटंट असतील किंवा ज्यांना 10 वर्षापेक्षा जास्त किंवा जे वर्ग 1 वर्ग 2चे अधिकारी असतील, अशा पद्धतीनं अ, ब, क हे जे वर्गवारी केलेली आहे. तर ते शासकीय लेखापरीक्षणाचे जे अहवाल असतात ते आपल्याकडं रेकॉर्डवर असतात आणि ते सुद्धा आपल्याला एक गाईडलाईन किंवा मार्गदर्शन करत असतात, ते आपण पाहिले पाहिजेत आणि त्याची दोष दुरुस्ती आपण व्यवस्थित केली पाहिजे. सहकार खात्याची तपासणी साधारणपणे वर्षातून एकदा झाली पाहिजे. वास्तविक वर्षातून 2दा होण्याची ती प्रथा आहे. मात्र जरी सहकार खात्याची तपासणी आपली झालेली असेल तर खात्याची तपासणी जी असते ती एका विशिष्ट फॉर्मॅटवर आधारित, तो फॉर्मॅट जो आहे तो साधारणपणे एक आढावा घेतला जातो संस्थेच्या हिशोबाचा आणि त्यामुळं खात्याची तपासणी जेव्हा होत असते तेव्हा आपण काळजीपूर्वक दक्षता घेतली पाहिजे, त्याची पूर्ततासुद्धा आपण केली पाहिजे. त्यानंतर शिल्लकेचा विमा, आता रोख शिल्लक ही तिजोरीतली असो किंवा रोख शिल्लक ही प्रवासामध्ये आपण एखाद्या बँकेत भरायला निघालेलो असो, कॅश इन ट्रान्झिट विमा त्याला आपण म्हणतो. म्हणजे रोख शिल्लकेचा विमा तिजोरीतला प्लस कॅश इन ट्रान्झिट ज्याला आपण म्हणतो वाहतुकी, जर आपण रोख शिल्लक वाहतूक करत असाल तर तो सुद्धा विमा आपण उतरवला पाहिजे, कारण आजच्या जमान्यामध्ये हे अतिशय आवश्यक झालेलं आहे. दुसरी गोष्ट त्यामध्ये अशी आहे की आपल्याकडे सोने तारण बऱ्याचदा आपण कर्ज प्रकरण करतो, मग सोने तारण आपल्या तिजोरीमध्ये ऐवज असतो, त्या पद्धतीने आपल्याला विमा उतरावा लागेल. आणि कर्ज किंवा मालमत्ता या बाबतीमध्ये सुद्धा जिथं आवश्यक आहे तिथं उदाहरणार्थ आपली स्वतःची इमारत असेल तर आगीचा आणि चोरीचा विमा आपण उतरवला पाहिजे किंवा जी कर्ज प्रकरणं आपण करतो, उदाहरणार्थ वाहन तारण कर्ज असेल तर त्या वाहनाचा विमा उतरवण्याचं काम आपलं आहे. असं होऊ शकतं की जे कर्ज आपल्याकडं तारण म्हणून आपण ती मालमत्ता घेतलेली आहे त्याचा विमा उतरवण्याचं काम हे तो कर्जदार दुर्लक्ष करतो, अशा वेळी संस्थेनं तो विमा उतरवला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी रक्कम आहे
ती त्यांच्या खात्याला, कर्जदाराच्या खात्याला आपण नावे टाकली पाहिजे. त्यानंतर बँकेत भरलेल्या आणि काढलेल्या रकमांवर आपलं नियंत्रण पाहिजे. म्हणजेच जे संस्थेचं पासबुक आहे ते पासबुक आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण कोऱ्या चेकवर सह्या करतो आणि मग त्या पद्धतीनं एखादं अनुचित प्रकार हा घडू शकतो. यासाठी जे काही रोजकीर्द आहे आणि पासबुक आहे, जो भरणा होतो किंवा पैसे काढले जातात, हे खाते उतारे किंवा रोजकीर्द हे दोन्हीही बरोबर आपण सोबत पाहिलं पाहिजे आणि हे आपलं महत्त्वाचं काम त्यामध्ये आहे. सेवकांच्या बाबतीमध्ये सेवा नियम हे अतिशय महत्त्वाचे आहेत. लवकरात लवकर, म्हणजे आपल्याकडे एक सेवक असो, दोन सेवक असो किंवा संस्था कोणत्याही प्रकारची असो, सेवा नियम आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण सेवा नियम केलं तर खऱ्या अर्थानं सेवकांमध्ये शिस्तीचे नियम असतील किंवा रजेच्या बाबत काही नियम असतील किंवा सेवकांना काही सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या असतील किंवा पगारामध्ये आपल्याला काही पगारवाढीचं नियोजन करायचं असेल, पगाराचं वेतन, पगाराच्या बाबतीमध्ये आपल्याला वेतन निश्चिती करायची असेल, तर हे आपल्याला सेवा नियम उपयोगी पडतात. आणि त्यामुळं प्रत्येक संस्थेने आपले स्वतःचे सेवा नियम त्यामध्ये केले पाहिजेत. आता जमानत घेणे हे नियम 107 मध्ये येतं आणि बऱ्याचदा लेखापरीक्षण अहवालामध्ये तो एक दोष येतो की सेवकांचा जमानतनामा घेतलेला नाही आहे. तर तो फारसं काही अवघड नाही आहे. 107 मध्ये आपल्याला नियमामध्ये ते दिसतं की जो अधिकारी आहे त्याचा 2,000 रुपये आणि जो त्याच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचा आहे त्याचा 1,000 रुपये. आपण असं करू शकता की पोस्टामध्ये ती रक्कम भरून आपण NSC सर्टिफिकेट त्याचं तयार करू शकता आणि ते आपल्या रेकॉर्डवर ठेवू शकता. तर जमानतनामा किंवा एखादी मुदत ठेव पावती करून आपण त्या पद्धतीने जमानतनामा म्हणजे ठराविक रक्कम आपण त्या सेवकाकडून घेत असतो. आता ती रक्कम किती असावी ते मात्र संस्थेचा संचालक मंडळ ठरवणार आहे. ते यासाठी की समजा एखादा कॅशियर आहे आणि कॅशियरकडून काही रोख शिल्केमध्ये गडबड झाली तर अशावेळी त्याच्याकडून तात्काळ आपल्याला ती रक्कम भरून घेता आली पाहिजे आणि यासाठी जमानतनामा हा प्रकार आपल्याकडे आहे. त्यामुळे सेवा नियम तयार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता इथं जाणीवपूर्वक तुम्हाला एक परिपत्रक मी सांगतोय की 15 मार्च 2012 रोजी माननीय सहकार आयुक्तांनी एक परिपत्रक काढलेलं आहे की सेवकांचे जे सेवा नियम असतात ते निबंधक कार्यालयाकडे पाठवण्याची आवश्यकता नाही आहे, तर वार्षिक सभेमध्ये सेवा नियम तयार करावेत. मात्र असं जरी असलं तर नजीकचे आपले जे नियंत्रण अधिकारी आहेत ते आपल्या संस्थेचे निबंधक आहेत. त्यामुळे आपण स्वतःहून आपल्या संस्थेचे जे सेवा नियम आहेत ते तयार करावेत आणि आपल्या निबंधकांकडे किंवा आपल्या नियंत्रण अधिकाऱ्याकडे आपण मंजुरीसाठी मुद्दामून त्यामध्ये पाठवावेत. म्हणजे भविष्यामध्ये काही कायदेशीर अडचणी आल्या तर माननीय निबंधकांना त्यामध्ये हस्तक्षेप करता येतो किंवा काही सूचना त्यामध्ये करता येतात. आणि सेवकांमध्ये कामकाजाचं वाटप हे व्यवस्थित केलेलं आहे का हा सुद्धा अंतर्गत नियंत्रणाचा भाग आहे. उदाहरणार्थ समजा शाखा असतील तर मग शाखांमध्ये बदल्या व्यवस्थित केलेले आहेत का, कामाच्या वाटपामध्ये बदल केलेला आहे का, एकाने केलेलं कामकाज दुसरा तपासतोय का. बऱ्याचदा पासवर्ड जे असतात ते शेअर केले जातात आणि त्यामुळे मोठ्या गडबडी त्यामध्ये होऊ शकतात आणि त्यामुळं सेवकांमध्ये कामकाजाचं अंतर्गत वाटप कसं आहे आणि त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये सुसंगतपणा कसा आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागतं. कलम 75 सहकार कायद्याच्या कलम 75(2) मध्ये आणि 79(1)(ब) मध्ये नव्यानं 2014 नंतर जो बदल झालेला आहे की संस्थेने वार्षिक विवरणपत्र जे आहे ते वार्षिक विवरणपत्र जे वाय नमुन्यामध्ये आपल्या सहकार नियमामध्ये स्वतंत्रपणे दिलेलं आहे. तर वार्षिक विवरणपत्र हे नियमितपणे संस्थेने निबंधकांकडे माननीय निबंधकांकडे सादर करायचं आहे. त्या स्तरावरील नियंत्रण अधिकाऱ्यांकडे सादर करायचं आहे. बऱ्याचदा यामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई होते आणि त्यामुळं अनेक गोष्टींना त्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळं अंतर्गत नियंत्रणामध्ये वार्षिक विवरणपत्र संस्थेने वेळेस सादर केलेले आहे का हे सुद्धा पाहिलं जातं. आता प्रशिक्षण घेतलेलं आहे काय, ज्याला आपण नॉलेज इज पॉवर म्हणतो. बऱ्याचदा असं होतं की प्रशिक्षणामुळे आपल्या नेतृत्व कौशल्यामध्ये आणि बुद्धी कौशल्यामध्ये वाढ होतो आणि त्यामुळे आपल्याला संस्थेचं कामकाज हे चांगल्या पद्धतीने करता येतं. आणि त्यामुळं प्रशिक्षणाची जी व्यवस्था आहे ती आपण 24(अ) मध्ये आपल्या सहकार कायद्यामध्ये स्वतंत्रपणे सक्तीची केलेली आहे. त्यामध्ये सभासद असतील, संचालक असतील, सेवक असतील, या सर्वांनीच प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि त्यासाठी मान्यताप्राप्त ज्या संस्था आहेत त्या सुद्धा कायद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं मान्यताप्राप्त ज्या सहकार खात्यानं ज्या मान्यताप्राप्त राज्यस्तरीय संस्था प्रशिक्षणासाठी निवडलेल्या आहेत किंवा मान्य केलेल्या आहेत त्यांच्याकडून आपण प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि मग लेखापरीक्षण करत असताना हे जे प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे हे पाहिलं जातं. असंही होतं की ज्यावेळेस आपण संचालक म्हणून फॉर्म भरायला जातो आणि त्याच्या आधी जर आपण पूर्वी पंचवार्षिकमध्ये आपण संचालक असाल तर आपलं प्रशिक्षण नसेल
तर आपण ते अपात्रता म्हणून सुद्धा घोषित केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे प्रशिक्षण हे अतिशय आवश्यक आहे. कलम 83, 84 आणि 88 ही 3 कलमं आणि या 3 कलमाप्रमाणे जर एखाद्या संचालकावर कार्यवाही झालेली असेल, त्याला आपण कारवाई म्हणूयात, तर ती कारवाई जर झालेली असेल तर ते पाहणं सुद्धा आपलं काम आहे. कारण 83 मध्ये संचालकाच्या कामकाजाची चौकशी होते, मग त्यामध्ये ऑडिटर मागणी करतात किंवा इतर मार्गाने. त्यानंतर 84 किंवा 88 मध्ये सुद्धा 84 मध्ये सुद्धा चौकशीचाच प्रकार आहे. 88 मध्ये संचालकांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली जाते आणि संचालकांकडून त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेमधून जी काही नुकसान भरपाई आहे ती वसूल केली जाते आणि त्यामुळे अशी काही प्रकरणं असतील तर ती अंतर्गत नियंत्रणामध्ये पाहिली जातात किंवा पाहिली जावीत. त्यानंतर व्यवस्थापकाची शैक्षणिक पात्रता कलम 74 प्रमाणे असं म्हटलेलं आहे की मान्य निबंधक हे निश्चित करतील. पण साधारणपणे तर आपण यापूर्वीचा काही परिपत्रके आढावा घेतला तर ज्या संस्थेचं ठेवी 1 कोटीच्या पुढे आहेत त्या संस्थेचा जो व्यवस्थापक आहे तो किमान पदवीधर आणि GDCA किंवा सहकाराची पदविका असेल तर ती पदविका ही त्याच्याकडे असली पाहिजे. आणि त्यामुळं 1 कोटीच्या पुढे ज्या संस्थेच्या ठेवी आहेत त्याचा व्यवस्थापक हा शैक्षणिक पात्रता धारण करणारा आहे की नाही, किंवा इतर व्यवस्थापकसुद्धा MSc IT असेल किंवा पदवीधर असेल हे सुद्धा आपण पाहतो. त्यानंतर निवडणूक कालावधी संपलेला आहे का, तर हे आपल्याला वार्षिक विवरणपत्रामध्ये सादर करावं लागतं. तर हे सुद्धा आहे की निवडणूक कालावधी संपण्याच्या आधी 6 महिने आधी आपण ती प्रक्रिया जी आहे ती राबवली पाहिजे. यासाठी निवडणूक प्राधिकरण असेल किंवा स्थानिक निबंधक असतील त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे आणि त्यामुळं निवडणूक कालावधी संपण्याच्या आधी 6 महिने आपण ही संपूर्ण कार्यवाही सुरू केली पाहिजे. यानंतर संगणकीकरण ज्याला आपण EDP, आता EDP ऑडिट हा स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक ज्याला आपण डाटा प्रोसेसिंग ऑडिट म्हणतो, तर संगणकीकरणाचा ऑडिट हा स्वतंत्र मुद्दा हा आपल्या संस्थांच्या बाबतीत असू शकतो. कारण संगणकीकरण जर आपलं चांगलं असेल, आपलं सॉफ्टवेअर जर चांगलं असेल तर आपली कामामध्ये खूप त्यामध्ये सुलभता येते आणि सेवकांनाही चांगल्या पद्धतीने काम करता येतं. आणि त्यामुळं जे सॉफ्टवेअर संस्थेने खरेदी केलेलं आहे ते कामकाजाच्या दृष्टीने योग्य आहे का, ते बिनचूक आहे का, त्यानंतर त्यामध्ये माहिती कशा पद्धतीने दिली जाते, इनपुट आउटपुट ज्याला आपण म्हणतो, आणि त्यामध्ये माहिती किती साठवली जाते, त्यानंतर बॅटरी बॅकअप कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पाहिलं पाहिजे. जेणेकरून जे संगणकीकरण आपण खरेदी केलेलं आहे, सॉफ्टवेअर असो किंवा हार्डवेअर असो, संस्थेच्या भल्यासाठी आहे आणि सभासदांचं हित त्यामधून साधलं जातं हे आपण त्यामध्ये पाहिलं पाहिजे. आता संगणक प्रणाली जी आहे ती किती सक्षम आहे, किती सुरक्षित आहे, बॅकअप त्याचा कसा आहे, मेमरी कशी स्ट्रॉंग ज्याला आहे त्या पद्धतीने आपण ते पाहतो. किंवा जे काही आपण एकंदरीत माहिती एकंदरीत काढली जाते ती आपण कशी सुरक्षित ठेवलेली आहे, त्याची वेगळ्या प्रती आपण स्वतंत्र केलेल्या आहेत का, त्याची एखादी CD आपण रोजच्या रोज बनवताय का, आणि हे सुद्धा माहिती साठवण्याची प्रक्रिया ही सुरक्षित आहे का, हे सुद्धा इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग ऑडिटमध्ये पाहिलं जातं. त्याला आपण EDP ऑडिट म्हणतो किंवा संगणकीकरण ऑडिट. हे संगणकीकरण हे कसं आहे हे सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर वैयक्तिक खर्च हा महसुली खर्चामध्ये दाखवलेला आहे का. आता उदाहरण समजा एखाद्या संचालकावर कलम 88 प्रमाणे कारवाई होत असेल किंवा एखाद्या वेळी एखाद्या न्यायालयामध्ये कारवाई होत असेल तर बऱ्याचदा असं होतं की तो खर्च ते संचालक काय करतात तर संस्थेच्या नावाने खर्च टाकतात. म्हणजे संस्थेच्या हिशोबी पत्रकामध्ये किंवा संस्थेच्या खर्चामध्ये तो खर्च येतो. तर हेही पाहिलं पाहिजे की अशा पद्धतीनं एखादा व्यक्ती हा त्याचा व्यक्तिगत खर्च आहे तो संस्थेमध्ये खर्च टाकतोय का, आणि तो टाकलेला असेल तर ते अंतर्गत नियंत्रणाच्या बाबतीमध्ये चुकीचं आहे. त्यानंतर नियम 65 जे सहकाराचे 1961चे नियम आहेत आणि त्यामध्ये नियम 65 मध्ये आपल्याला संस्थेने कोणतं रेकॉर्ड ठेवलं पाहिजे याची व्यवस्थितपणे आपल्याला मार्गदर्शन त्यामध्ये केलेलं आहे. मग मालमत्ता रजिस्टर असेल, गुंतवणूक रजिस्टर असेल, ठेवीचं रजिस्टर असेल, लाभांश देणे रजिस्टर असेल, रोजकीर असेल, डेबुक असेल, तर हे जे रजिस्टर्स आपले डेस्कटॉप रजिस्टर असेल तर ही जी रजिस्टर्स आपल्याला सुचवलेली आहेत ती व्यवस्थितपणे संस्थेने ठेवलेली आहेत का, हा अंतर्गत नियंत्रणाचा एक भाग त्यामध्ये आहे. त्यानंतर व्यवस्थापन खर्चावर नियंत्रण कसं आहे, कारण व्यवस्थापन खर्च हा मोठ्या प्रमाणावर असेल तर त्याची मोठी तोशीच ही संस्थेच्या आर्थिक ज्याला आपण म्हणतो की आर्थिक घडीवर होऊ शकते आणि संस्था त्यामध्ये मोठी अडचणीत येऊ शकते. आणि त्यामुळं व्यवस्थापन खर्च संस्थेचा कसा आहे हा सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचा आहे. त्यानंतर EDP ऑडिटबद्दल आपण बोललेलो आहोत की EDP ऑडिट हे वेळच्या वेळी आपण मोठ्या संस्थांचं तरी करून घेतलं पाहिजे.
त्यानंतर संस्थेने विविध करांचे पालन केलेले आहे का, त्यामध्ये आपण इन्कम टॅक्स ॲक्ट आहे 1958चा, तर आयकर कायदा 1961चा आहे, व्यवसाय कर कायदा आहे, त्यानंतर GST, याप्रमाणे GSTची जी काही रिटर्न्स भरायची आहेत ती व्यवस्थित भरलीत का. आता या व्हिडिओमध्ये आपण जे काही सबस्क्रिप्शनमध्ये आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण स्वतंत्रपणे आयकर कायदा, व्यवसाय कर कायदा आणि GST याचे स्वतंत्र आपण लिंक तुम्हाला देत आहोत ह्याच व्हिडिओमध्ये, ती आपण अवगत करावी. तशाच पद्धतीने जे मुंबई मुद्रांक शुल्क आहेत 1957मध्ये 1958चा तो कायदा आहे, तर मुंबई मुद्रांक शुल्क कायदा हा सुद्धा आपण पाहिला पाहिजे आणि त्या पद्धतीनं कुठलाही करार असेल किंवा कर्ज प्रकरण असेल तर ते मुद्रांक आपण भरून घेतले पाहिजेत. वचन चिठ्ठीसाठी स्वतंत्र 100 रुपयाचा आपण करार मुद्रांक घेतला पाहिजे आणि मग इतर कर्ज प्रकारानुसार आपल्या मुंबई मुद्रांक शुल्क कायद्यामध्ये 1958च्या या कायद्यामध्ये स्वतंत्र एक परिशिष्ट जोडलेलं आहे, परिशिष्ट क्रमांक 1, आणि त्यामध्ये व्यवस्थितपणे रचना केलेली आहे की कोणत्या डॉक्युमेंटसाठी आपण किती मुद्रांक घ्यावेत. उदाहरणार्थ समजा सोने तारण असेल 1 लाखाचं, तर 100 रुपये आपण काय घेतो, तर आपण वचनचिठ्ठी केलेली आहे त्याला आपण प्रॉमिसरी नोट म्हणतो. मग त्यासाठी पूर्वी 20 रुपये होते, ते आता आपण 100 रुपये घेतोय आणि त्यानंतर लाखाला 100 रुपये, 2 लाख असेल तर 200 रुपये, 3 लाख असेल तर 300 रुपये, अशा पद्धतीने मुद्रांक शुल्क जे आहेत ते आवश्यक मुद्रांक शुल्क हे सुद्धा संस्थेने भरून घ्यावेत. मित्र हो, आपले यूट्यूब चॅनल सहकार मैत्री जे आहे ते आपल्या सहकार चळवळीमध्ये जास्तीत जास्त कसं पोहोचेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. धन्यवाद.